थोड्या वेळासाठी बंद करून ठेवावेत. या मुलाखती इतके महत्त्वाचे बाहेरून कुठलेही फोन आपल्याला येणार नाहीत याची खात्री आम्ही घेतो आणि आलेच तर आम्ही जबाबदार असू. आपण मोबाईल बंद करून ठेवावेत. यानंतर मी सूत्र शंभू अण्णांकडे या ठिकाणी देतो. आकाशात सूर्यासारखा तारा नाही आणि जगात माझ्या शिवबासारखा राजा नाही. त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो. मा जिजाऊ माता शहाजी राजे यांना वंदन करतो. महाराष्ट्र भारतातल्या कुठल्याही इतर राज्यापेक्षा बरं राज्य आहे, चांगलं नाही. याचं कारण फुले शाहू आंबेडकर परंपरा इथे आहे. त्या परंपरेला नमन करतो. आणि अनेक वर्ष अनेक पातळीवर बदनामी करून देखील या महाराष्ट्राचा पहिला जाज्वल्य राजपुत्र सगळ्या खोट्या गोष्टी काढून बाहेर आलाय. ते संभाजीराजे, ज्यांच्या नावाचं हे सभागृह आहे. त्या सभागृहात उपस्थित सर्व मराठा समाजातल्या उद्योजकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. दादा, तुम्ही जळगावमध्ये आहात. आमची किरडाई गेल्या अनेक वर्षापासून 12 वर्षापासून तुम्ही येणार जळगावला असं स्वप्न बघते. मराठा या उद्योजक कक्षामुळे आज तुम्ही जळगावला आलात. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. दादा, आमचं जे गाव आहे, म्हणजे आता तुम्ही बसलेले आहात, तुमच्या चेहऱ्यावर असे थोडे घाम आहे. गाव आमचं हॉट आहे, हे तुम्ही याच्यात पण अनुभवलं आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये. मी गमतीत नेहमी सांगतो की भारतात 3 ऋतू वगैरे असतात असं लहानपणी भूगोलाच्या धड्यात आम्हाला शिकवायचे ते लबाड लोक होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आमच्या जळगावमध्ये 2च ऋतू आहेत, एक उन्हाळा आणि दुसरा अतिउन्हाळा. तर या अतिउन्हाळ्यात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. दादा, आम्ही म्हणजे तुम्ही काय, मी काय किंवा इतर सर्व मान्यवर काय, मराठा समाज आपल्याकडे इतर समाज कसे बघतात त्याचं उदाहरण, मराठा म्हणजे गुडघ्यात असा एक सार्वत्रिक समज आपल्याबद्दल आहे. आणि चुकीचं काय, आपल्याला गुडघ्यात समजलं जातं. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, आपण जे मराठा आहोत, आपण वेगळे असतो प्रत्येक वेळेला. नोकरी लागण्याच्या वेळेला, जातीच्या वेळेला आपण कुणबी असतो, राजकारणात आपण मराठा असतो आणि लग्नाच्या वेळेला सगळे देशमुख असतात. 450 वर्ष सतत सत्तेत असून सुद्धा आत्महत्येच्या कड्यावर उभा असलेला समाज म्हणजे मराठा समाज आहे. आणि जगात असा कुठलाही समाज नाही जो राज्यकर्ती जमात आहे 400 वर्ष 500 वर्षापासून आणि त्यातले सगळे लोक आत्महत्येच्या अधःपतनाच्या कठड्यावर उभे आहे. या पार्श्वभूमीवरती मराठा उद्योजक कक्ष, खरं म्हणजे एका जातीसाठी एकत्र येणं ही काही बरी गोष्ट नाही, कधीच नाही. पण या आमच्या खानदेशातल्या तरुणांना किंवा राज्यातल्या तरुणांना आता भविष्याकडे कसं बघावं, काय बघावं आणि भविष्य कसं आखावं, कारण फौजदार आणि आमदार ही 2च स्वप्न मराठा मुलांच्या मनात असतात. तुम्ही दादा, तुम्हाला केवढा मोठा वारसा होता राजकारणाचा, किती प्रवास आहे तुमचा. तुम्हाला फौजदार व्हावं असं कधी वाटलं नाही का? सुपेकर साहेब आहेत का? नाही, ती एक मीटिंग लागली त्यांची अर्जंट. नाही, फौजदार होऊशी वाटलं नाही आणि आमदार कोणी केलं नाही, त्यामुळं दुसरा पर्याय उरला नाही म्हणून व्यवसाय झाला. पण दादा, तुम्ही म्हणजे अनेकांचा गैरसमज आहे की दादा बांधकाम क्षेत्रातलं असं नाव आहे भारतात, तुमच्या आसपास येईल असं कोणी नाही. तर अशा वेळेला तुम्ही बी सिव्हिल केलं आहे? नाही, मी BSc ॲग्रिकल्चर, बी सिव्हिल कशाला लागतं? BSc ॲग्रिकल्चर. बी सिव्हिलच्या लोकांना नोकरी देतो. म्हणजे ते घोगरे साहेब समोर बसलेत, ते चिडतील माझ्यावर. माझा मुद्दा असा आहे दादा की तुम्ही ज्या राहुरी विद्यापीठात होतात, या राहुरी विद्यापीठाने एक मॉडेल दिलं की तिथे शिकणारी मुलं ही सगळी प्रशासनात आली. तर तुम्ही पण तिथे होतात आणि तुमची बॅच अशी होती, किती मुलांची बॅच होती? 180. आणि किती प्रशासकीय अधिकारी झाले? 150. अशा वेळेला तुम्ही पण ती परीक्षा दिली होती दादा, आम्हाला तो किस्सा सांगा प्लीज. सगळ्यांनीच परीक्षा दिली. परीक्षा ॲग्रिकल्चर कॉलेजच्या त्या हॉलमध्ये होती, त्याच्यामुळं काय झालं असेल तुम्हाला सांगायची गरज नाही. मी सगळे पास झाले
आम्ही पास झालो. इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे जे त्यावेळेस MPSC जे अध्यक्ष होते त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला, कारण ते पूर्वी पुण्याचे कलेक्टर होते. ते म्हणले की तू खरंच नोकरी करणार का? म्हणलं करणार आहे. मग म्हणजे IAS हो ना, म्हणजे MPSC कशाला होतो. त्यामुळे सेकंड स्टेजला IASचा प्रयत्न करतो. परत विचारलं नक्की नोकरी करणार आहे का? म्हणून हा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एखाद्या गरीब विद्यार्थ्याची जागा घेऊ नको, तू बाहेर जा. ते पारसी होते त्यामुळे काय भाषेत त्यांनी बाहेर काढलं हे मी तर सांगू शकत नाही, पण त्यांनी हाकलून दिलं थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि संपला विषय तो. म्हणजे तुमचं सिलेक्शन नक्की होतं. त्या पारसी माणसाने सांगितलं की आऊट, तुम्ही यायचं नाही. हा सगळे सिलेक्ट झाले हो. 150 मध्ये 151 सिलेक्ट झालं, काय फरक पडला असतं. बरं 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 बरं. मग दादा BSc ॲग्री असताना म्हणजे आपण सगळ्याच आपले पाय शेती मातीत आहे आणि आपण सगळेच त्या अर्थाने कुणबी आहोत. एक पाय आपला सगळ्यांचा मातीत आहे. व्यवसाय आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं, नांगर बाजूला ठेवायचं, शस्त्र काढायची आणि सीमोल्लंघन करून युद्धावर जायचं. व्यवसाय होता आपला मराठ्यांचा. आपल्या इतिहासात युद्ध करणं हा आपला व्यवसाय होता. दुसरी गोष्ट, शेती हा कसा व्यवसाय होता. या शेतीच्या व्यवसायात असताना BSc ॲग्री असताना तुम्ही अचानक एक सिव्हिल कन्स्ट्रक्शन या एरियात कसे? परिस्थिती आली, जमिनी ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्या शहरामध्ये होत्या. शहर वाढायला लागलं, लोक गुंठ्यावरती जमिनी विकायला लागले. आमच्याकडे त्यांना गुंठा मंत्री हा नाव दिलं होतं. जमिनी विकलेले म्हणजे जमीन विकायच्या आधी निम्मे पैसे खर्च झालेले असायचे. जो करता होता ज्याचं नाव सातबाऱ्यावर होतं त्यांनी सही करून येता येता सही पैसे गेलेले असायचे. आणि 2-3 आपल्याला मराठा समाजाला राग म्हणू नका, पण 2-3 आपल्याला खूप मोठ्या आवडी आहेत. मोठं लग्न करायचं, मोठं घर बांधायचं आणि भरपूर गाड्या घ्यायच्या. लग्न केलेली मुलगी किंवा मुलगा त्यांचा संसार चालू होतो, पण नंतर घर जातं, गाड्या जातं आणि खाली काय राहत नाही, कारण पैसा जोडत नाही. आणि आमच्याकडे एक खूप अशी वयस्कर व्यक्ती होती, अशिक्षित होती, शेतकरी होती. ती ज्यावेळेस आमची ही प्रक्रिया चालू होती की जमिनी कशा वाचवायच्या, त्यावेळेस ते म्हणले की जमिनी ना म्हणले गुळाची ढेप आहे म्हणले, त्याला इतके मुंगळे लागतील की कळायचं का नाही ते ढेप कधी संपली. म्हणून त्या ढेप कशी सुरक्षित राहील असा काहीतरी विचार करा आणि त्यातनं ही प्रक्रिया सुरुवात झाली. म्हणजे जमीन वाचवायची हे सगळ्यांच्या मनात होतं. हो. तुम्हाला तर राजकारणाचा वारसा होता. तुमच्या घरात तुमचे काका खासदार होते. मला वाटतं पिंपरी चिंचवडचे पहिले जे महापौर होते ते पण तुमच्याच घरात नव्हते. असा एवढा मोठा वारसा, जमीन वाचवणं तुम्हाला काय अवघड होतं दादा? म्हणजे पॉलिटिकली तुमची ताकद इतकी होती. जमीन वाचवणं म्हणजे काय, ॲक्विजिशन होई नाही म्हणून. पण गुंठेवारी करून कोण वाचू शकत होतं? त्याला काहीतरी वेगळंच मार्ग काढायला पाहिजे होतं ना. हे तर शहरामध्ये जमीन परवडत नाही. आपल्या शेजारचा कसा राहतो तसं आपण राहावं. मग व्यवसाय नाही करता जमीन विकणं सगळ्यात सोपं आहे ना शहराच्या. म्हणजे तुमच्या आसपासच्या जेवढ्या जमिनी होत्या सुरुवात झाली होती, अख्ख्या पुण्यात झाली, अख्ख्या महाराष्ट्रात झाली. हां, तुम्ही अख्ख्या भारतात बघा, कुठल्याही शहराच्या भोवती अनधिकृत बांधकामं आहेत. हो. ते कशामुळे आहेत? कारण शेजारचा व्यापारी चांगला राहतो किंवा शेजारचा उद्योजक चांगला राहतो, तर मी कसं चांगलं राहायचं? तर उद्योग करायचे नाही, जमीन विकायची. हा आपलीकडची परंपरा आहे. हो, आपला हा जन्मसिद्ध हक्क आहे. जमीन विकल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. अजिबात नाही. तुमच्याकडे अजून आलं नसेल जळगावला? आमच्याकडे आता लँड होल्डिंगच 2 एकर 3 एकर तुकडे होत. आमच्याकडे आता 20 एकरचा शेतकरी हा मोठा शेतकरी मानला जातो. तुम्ही हा विषय सांगितला म्हणून की तुकडे करत जाणं आणि शहराच्या अवतीभोवती अतिक्रमण होणं. विषय काढला म्हणून सांगतो दादा, मोहनजोदडो आणि सिंधू संस्कृती ती कशाने नष्ट झाली याचे अनेक प्रवाद आहे. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रवाद असा आहे की शहराच्या आसपास झालेलं अतिक्रमण आणि रस्त्यावर झालेलं अतिक्रमण हे ते संस्कृती बुडवायचं मुख्य कारण आहे. म्हणजे आपण त्या दिशेने प्रवास करतो आहे असं म्हणायला हरकत नाही, अशी स्थिती आहे. पण मग ती जमीन तुमच्या गावातल्या लोकांची वाचवावी असं तुम्हाला सुचलं कसं? नाही, मला नाही सुचलं. त्यावेळेस माझे वडील होते, आमचे बाकी वडील, तरी मी नुकतंच कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन आलो होतो 82 साली. त्यामुळे मला ते काही सुचलं नव्हतं. तुम्ही शेती करायचं असं ठरवलं होतं? हां, करत होतो ना शेती करायला सुरुवात पण झाली होती. पण शहरीकरण वाढतं आहे, महानगरपालिकेच्या हद्दीत आहोत. त्यांचा सगळ्यांचा उद्दिष्ट होता की
काही करून आपण ही शेती जोडून ठेवायचा, कारण तिथं एक शुगर फॅक्टरी आहे थेऊरला, त्याला ऊस लागेल, पुण्याला भाजीपाला लागतो, म्हणून आपण शेती ठेवायची. आणि खूप लोकांनी कष्ट करून भांडून, सरकारशी भांडून, तुम्ही म्हटला तसं सरकारी दरबारी वजन वापरून शेती झोन म्हणून ठेवला. पण ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया चालली होती त्यावेळेस त्यांना कोणतरी एक लागत होता काम करणारा, कारण त्यावेळेस काही झेरॉक्स मशीन नव्हते, काही नव्हते, व्हॉट्सअप नव्हता, ईमेल नव्हते, त्यामुळे ते आपोवळून चौको जाऊन ट्रू कॉपी करायची, टाईप करून आणायचे, तलाठीचं सातबारा काढून आणायचे, हे काम माझ्याकडे होतं. आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस वाचन केलं सगळं की का सरकारचं उद्दिष्ट काय आहे, की जर तो फ्युचर अर्बनायझेबल झोन लावायचा काय, म्हणजे शहरीकरणासाठी का पाहिजे ही जमीन, त्यावेळेस त्यांनी प्रोजेक्शन केलं होतं की 2001 साली पुण्याची लोकसंख्या 20 लाख होईल, त्यावेळेस हा भाग शहराच्या वाढीसाठी लागेल. 19 सालच्या सेन्ससमध्ये 20 लाख झाली होती. बरं. तेवढं शहर वाढायला लागलं होतं. शहराच्या अवतीभोवती सगळीकडे गुंठेवारी चालू झाली होती. पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं, कुठल्याही हायवेने तुम्ही पुण्यात प्रवेश करा, पुणे शहराच्या आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला हीच परिस्थिती दिसेल. पण त्यावेळेस विचार असा आमच्या डोक्यात आला की ही देणगी आपल्याला वाडवडिलांनी दिलेली आहे, ही काय आम्ही कमवलेली नाही आहे, ही आम्हाला विरासतमध्ये आलेली आहे. हिचं काय करायचं, एक तर विकून लांब जायचं आणि तिथं शेती करायची का. पण त्यावेळेस असाही सल्ला दिला की तुम्ही लांब जाऊन शेती करा. पण त्यावेळेस असा विचार केला की शहरात जर वाढलेलो आपण असू, शहरात जर आपण शिक्षण घेतलेलं असू, तर आपण 100 किलोमीटर लांब जाऊन शेती करू शकू का. कारण आमच्याकडे ज्या ज्या लोकांनी त्यावेळेस जमीन विकून लांब शेती घेतली ना, सगळे ॲबसेंटी लँडलॉर्ड झाले, कुणी शेती केली नाही. कुमटानी कधी शेती खाली कळलं सुद्धा नाही. बरोबर. हां. ट्रॅक्टर घेऊन तिथं ठेवले, जागच्या जागी सडले, कारण कुणी जात नव्हतं. म्हणून म्हटलं ते करण्याच्याऐवजी ही जमीन जर आपण रॉ मटेरियल म्हणून वापरली आणि त्याचं फाईन प्रोडक्ट केलं, जसं अमूल करते, जसं शुगर फॅक्टरी करते, जसं कुठलाही प्रोसेसिंग प्लांट करतं, आणि जर आपल्याला एक परमनंट उत्पन्नाचं साधन केलं, उद्योजक व्हायला जर आपल्याला आपल्या समाजाला सगळ्याला जे आपल्याबरोबर आहेत, कारण 120 कुटुंब आहेत आणि 800च्या वर बेनिफिशरीज आहेत त्याच्यातले, कारण आमच्याकडे जमीन होल्डिंग फार कमी आहे. तुम्ही 20 एकरचे मोठा शेतकरी म्हणता, आमच्याकडे 20 एकर शेती असली तर तो अति मोठा शेतकरी झाला. बरं. कारण पुण्याच्या आसपास नाही तेवढी होल्डिंग. मग आपण ह्याचा उपयोग करून आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काय करू शकतो का, हा ह्याच्या मागचा उद्दिष्ट होता की आपली जमिनीचा फॉर्म बदलायचा, रॉच्या ऐवजी त्याला फाईन प्रोडक्ट करायचं. हे तुम्हाला सुचलं की असं करूयात. हो, सुचलं. ओके. आणि मग तुम्ही BSc ॲग्री, टोटल कन्स्ट्रक्शन करायचं आहे, आणि जागा तुमच्या गावातली जमीन किती होती? 450 एकर. हो. हे कसं होतं, म्हणजे हे 450 एकर तुम्ही त्याच्यापूर्वी बांधकाम क्षेत्रात किती बांधकाम केलं होतं? काहीच नव्हतं. आणि मग 450 एकरची डेव्हलपमेंट करायची. हां, माझे वडील इंजिनियर होते ना, त्यामुळे इंजिनिअरिंग काय असते शब्द ऐकलेले होते. माझा धाकटा भाऊ नुकताच पास होऊन आला होता, इंजिनिअरिंग पास होऊन आला होता. अच्छा. त्याच्यामुळे कळत होतं की इंजिनिअरिंग काय असतं ते. पण त्याला तुम्हाला कशाला व्हायला पाहिजे त्याच्यात, म्हणजे त्याची गरज मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही जर त्यातले तज्ज्ञ असाल तर तुम्ही तोच व्यवसाय करू शकता असं कुठं लिहिलेलं नाही आहे. वंडरफुल. तुम्ही इतिहास बघा कोणाचा सगळ्यांचा कसा आहे. छत्रपती जाऊ शकले असते का? ते होऊ शकले, पण झाले ना ते. कोणी करू शकतं ना, म्हणजे व्हॉट्स डिफिकल्ट. म्हणजे मला त्यात काय अडचण कधी वाटली. म्हणजे शिक्षण ही काही बाधा व्यवसायात असू शकत नाही. शिक्षण जरुरी आहे, पण त्यातलं एक्सपर्टीज असायला पाहिजे ह्याची काही जरूर नाही असं मला वाटतं. कारण आपण काय कुठलं प्रोडक्ट किंवा पेटंट किंवा कुठलं औषध किंवा कुठलं तरी असं मोठं हे करत नाही, सॉफ्टवेअर करत नाही की ज्यासाठी तुम्ही त्याच्यात हुशार लागता. तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की आपण काय करतो ते. पण 450 एकर डेव्हलपमेंट करायची आहे हे स्वप्न डोक्यात होतं. हो, स्वप्न बघायला काय आवड जातं. त्याची खरी किंमत कळाली त्याचं कंपाऊंड वॉल बांधताना. कागदावर सगळं चांगलंच होतं. ज्यावेळेस ती कंपाऊंड मोजली तर 14 किलोमीटर होती, त्यावेळेसच पहिल्यांदा घाम आला. आता आला ना तसा. 14 किलोमीटर लांबीची कंपाऊंड वॉल. हां, बांधलीच नाही, शेवटपर्यंत बांधत राहिलो, थोडी थोडी बांधली. मग दादा हे एवढं करायचं आहे, आणि जमीन म्हणजे मी पण एक बिल्डर आहे, आणि 450 एकर ही जमीन मग त्या शेतकऱ्यांकडनं विकत घ्यायची की कसं करायचं काय? नाही, जमीन विकत घ्यायची नाही.
कारण खिशात पैसे असणारा आपल्या समाजाचा शेतकरी हा सगळ्यात डेंजरस असतो असं माझं मत आहे. त्याला कंट्रोल करता येत नाही. म्हणून आम्ही सांगितलं की आपण शेती विकायची नाही, आपल्याला गुंठामंत्री म्हणून घ्यायचं नाही, आपण वाडवडिलांच्या जमिनीवरती माऊस केली असं आपल्याला म्हणून घ्यायचं नाही, आपण उद्योजक व्हायचं, आपण एंटरप्रेनर व्हायचं. मग आम्ही त्यावेळेस खूप गोष्टी केल्या, म्हणजे खूप बॅकवर्ड इंटिग्रेशन केले. म्हणजे आम्ही मगरपट्टा कोणी पाहिला, किती लोकांनी पाहिले मला माहिती नाही, पण त्यातलं 80-85% काम हे शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीतल्या मुलांनी केलं. कुठल्याही फार अगदी खडी मॅन्युफॅक्चरिंगपासून. मी थोडा अलीकडे येतो दादा. 450 एकर 120 कुटुंब, 120 कुटुंबांची 450 एकर जमीन आणि 120 कुटुंबांना, तेही शेतकरी कुटुंबांना, त्यातही सगळे मराठा नाहीत, विविध सगळ्या जातीची माणसं तिथे होती. पण मेजॉरिटी मराठा लोकांना हे पटवणं की शेती विकू नका आणि ह्या शेतीचं आपण रूपांतर एका वेगळ्या व्यवसायात करू, हे अवघड टास्क नव्हतं. काही 120 कुटुंबांना. मराठा समाजाला स्वप्न दाखवणं फार सोपं आहे. आणि मग ते तुम्ही त्याचं कंपनीत रूपांतर केलं. हां, कंपनी केली, कारण कोऑपरेटिव्ह करायचं नाही असं पहिल्यापासून ठरवलं होतं. का? जे काही ज्या लोकांनी, चांगल्या राजकीय लोकांनी सल्ला दिला, कोण? अगदी पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, कोऑपरेटिव्ह संस्था जर केली, उद्या कोणाचं सरकार आलं आणि त्या मिनिस्टरला वाटलं की आता तुम्हाला कामाला लावायचं, तर रजिस्ट्रार एक नोटीस दिली की तुमचा सगळा धंदा बंद. म्हणून कंपनी. यापूर्वी कंपनी स्थापण्याचा, कंपनीचं कामकाज करण्याचा तुमचा अनुभव होता काही? नाही, कशाला, यू गेट एव्हरीथिंग ना. तुम्हाला सगळे लोक मिळतात ना, वकील मिळतात, चार्टर्ड अकाउंटंट मिळतात, एकदा पाण्यात पडलं की पोहायचं. हां, सगळे सापडतात तुम्हाला, सगळे मदत करतात, सगळ्यांची फी असते ती द्यायची. महत्वाचा मुद्दा आहे. फुकट काम मागायचं नाही, फुकट एकदाच होतं, दुसऱ्यांदा होत नाही. वा. व्यवसाय करताना सगळं मीच करीन हा जो एक दृष्टिकोन असतो की मला सगळं येतं आणि मला सगळं समजतं आणि सगळं मीच करेन, असं करायला गेल्यानंतर जी फसवणूक होते त्याला सुंदर उत्तर आहे. एक विषय निघाला दादा, या हा म्हणजे हे ड्रीम होतं. म्हणजे तुम्ही मगरपट्टा सिटी केलं, आता तर ते मॉडेल आहे, पण जगात कुठेही अशा प्रकारचं मॉडेलची रिप्लिका कोणालाही करता आलेली नाही. इतकं अवघड मॉडेल आहे ते. आम्ही केली ना. तुम्हीच केली म्हणजे दुसऱ्यांदा केली, कुठेही रिप्लिका झाली. म्हणजे हॉर्वर्डला मगरपट्टा सिटीचं कंप्लीट चॅप्टर आहे की काय करता येऊ शकतं, उद्योग कसा करता येऊ शकतो याचं चॅप्टर आहे, पण त्याची रिप्लिका कुठेही झाली नाही. अशा वेळेला ते सुरू करताना 120 लोकांनी सह्या दिल्या, तुम्ही सुरू केलं काम. मी बांधकाम व्यवसायात काम सुरू करणं, त्याचा सेल करणं, त्याची क्वालिटी राखणं आणि त्यातलं सातत्य राखणं. तुम्ही मगरपट्टा सिटी, दादाने प्रश्न विचारला, तुम्ही त्या पुण्यातल्या अमानवी अशा ट्रॅफिकमधनं प्रवास करत हडपसरला येता आणि हडपसर हा तर म्हणजे जंगल येते माणसांचं आणि गाड्यांचं. तिथून अचानक तुम्ही वळता आणि मगर सिटीत प्रवेश करता आणि क्षणभर प्रवेश केल्या मी आणि किरण दादा होतो, किरण बच्चाव, आणि प्रवेश केल्या तुम्ही अवाक होता. अचानक वेगळ्या एक सीन बदलतो ना, किंवा सिनेमातलं दृश्य बदलतं, तसं सगळं बदललं. झाडं दिसायला लागली, प्रशस्त रस्ते दिसायला लागले आणि आम्ही बघायला लागलो की काही मुलं रनिंग करत होते त्या फुटपाथवरनं. तिथे रनिंग करत होते आणि तिथल्या बिल्डिंग. एकदा आयुष्यात तुम्ही मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी बघितल्यानंतर आपल्याला कळेल की दादा काय आहेत आणि काय काम झालं आहे. तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला यूट्यूबवर त्याच्या फिल्म्स खूप सापडतील. प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुमच्या तोंडाचा आव होतो, आपण देशात आहोत असं वाटतं. दादा, हे कसं घडलं? म्हणजे तुम्ही या प्रकारची शिस्त, रस्ते असेच पाहिजे, असंच होईल, या बिल्डिंग अशाच होतील, आणि 9000 फ्लॅट आहेत एका मगरपट्टा सिटीत. 9000 फ्लॅट. नांदेड सिटीत 22,000 फ्लॅट आहेत. 22,000 फ्लॅट. आणि रिव्हर साईडला दादा कितीचा प्लॅन आहे? 15-16 हजार होते. 15-16 एकूण जर हिशोब केला तर हा 50,000 फ्लॅटचे 3 प्रोजेक्ट आहेत. पण मगरपट्टा सिटी सर्वार्थाने वेगळी त्या अर्थाने, कारण ती सुरुवात होती. तुम्हाला हे असं वाटलं होतं की हे 9000 फ्लॅट
बनवू, हे विकले जातील. इथे IT पार्क येईल. 1,10,000 लोक मगरपट्टा सिटीत काम करतात. 1,10,000 लोक त्या सगळ्या IT सेक्टरमध्ये. हे काय ड्रीम होतं दादा? IT त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस नुकताच सुरुवात झाली होती ती. आणि भारतात हा व्यवसाय येईल. पुणे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये यायला पाहिजे. पुण्यात नव्हता तो, मुंबई बँगलोरमध्येच होता आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हिंजवडी गव्हर्नमेंटनी त्यावेळेस नुकतीच राजीव गांधी इंटरनॅशनल IT पार्क लॉन्च केला होता. आणि मग पूर्वभागेत काहीतरी असावं, कारण 9,000 फ्लॅट विकायला काहीतरी लोकांची स्थलांतरित व्हायला पाहिजेत ना. पुणेकर किती फ्लॅट घेणार? आणि पुणेकर हडपसरला फ्लॅट घेत नाहीत. पुणेकर औंध, बाणेर, राईट, तिकडे फ्लॅट घेतात. कोथरूड, कर्वेनगर तिथे असणं म्हणजे सिंहगड रोड तिकडे फ्लॅट घेतात, इकडे घेणार नाहीत. म्हणून त्यासाठी मायग्रेशन पाहिजे. आणि मायग्रेशन जर पाहिजे असेल तर IT पाहिजे. आणि उद्योग एकदा तयार झालं की इकॉनॉमी बदलते त्या भागातली. तिथे लोकांना पगार जास्त मिळतात, सगळंच बदलतं. म्हणून मग त्यावेळेस अमेरिकेला जायचं हे आलं. 98 साली काहीतरी गेलो असेल, 97-98 साली मराठा चेंबरच्या डेलिगेशन बरोबर. त्यावेळेस IT भारतात येण्यासाठी हालचाली चालू झाल्या होत्या. त्या डेलिगेशनमध्ये कळालं त्या इंडस्ट्रीला काय लागतं, कुठल्या प्रकारची सुविधा लागते. आणि मग प्रयत्न करायला सुरुवात केला, कंपन्यांनी यावं आपल्याकडे चालू करावं. अच्छा, मग त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचायला लागलं? हा, पोचावं लागलं. तुम्हाला स्वतःला मार्केटिंग करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. मार्केटिंग याच्यात वगळता आलं नाही? नाही, त्याशिवाय काहीच होत नाही. आणि 9,000 फ्लॅट तुम्ही बनवताय, 9,000 ग्राहकांना शोधणं, त्यांना मगरपट्टा सिटीमध्ये आणणं, आणि ते जे ड्रीम होतं तिथे शाळा आहे, हॉस्पिटल आहे. आता ते एक स्वतंत्र गाव आहे, स्वतंत्र शहर आहे आणि भारतातलं स्वतंत्र असं सुंदर शहर आहे. लोकांचा विश्वास कसा बसला दादा सुरुवातीच्या काळात? सुरुवातीला थोडा लोक बिचकले, लोक येत नव्हते, घाबरत होते. 2-3 कारणाला घाबरत होते. एक ते 120 कुटुंब, तेही शेतकरी, तेही मराठी बोलणारे, त्यात मराठा समाजाची जास्ती. कसं होईल, भांडतील, हे करतील, राजकारण येईल, उभे राहतील. आम्ही एक कंप्लीट तत्वच ठरवलं होतं की राजकारणाचे जोडे बाहेर काढूनच आतमध्ये यायचं. बरं, अजिबात तिथं आतमध्ये राजकारणाचं. हां, तुम्हाला तुमचं राजकीय कारकीर्द करायला परवानगी आहे. त्यावेळेसचे खासदार आमच्या तिथलेच होते, आत्ताचे आमदार त्याच मतावर निवडून येतात आले, तिथले कॉर्पोरेटर सुद्धा त्याच मतावर निवडून येतात. पण कामात ढवळढवळ करायचे. अच्छा, त्यांचा याच्याशी संबंध? नो, अजिबात नाही. तो व्यवसाय आहे. व्यवसायाचं राजकारण करायचं नाही, ते बाजूला ठेवायचं. लोकांनी ऐकलं, कारण प्रत्येकाला हित कळतं. आपलं नुकसान कुठं होतं ते जर एकदा कळालं की मग विषय संपून जातो. या 120 लोकांनी तुम्हाला जमिनी देऊन टाकल्या, पण काम चालू करायचं आहे आणि ते इतकं आवडव्य आहे. याला लागणार भांडवल, पैसे कोणीच दिलं नाही. हो, कोणीच उभं केलं नाही. HDFC बँकेने शेवटी रडून 2 कोटी रुपये दिले. तुम्ही किती मागितले होते? आम्ही मागितले होते 100 कोटी. वंडरफुल. नाही, असं सांगितलं होतं, जर तुम्ही कन्सल्टंट अपॉइंट करता ना, ते म्हणजे 100 कोटी सहज मिळू शकतात. जागेची किंमत किती आहे, त्याचं तारण किती होतंय, काय किती होतंय, कुणीच विचारेना. मग शेवटी असंच दीपक पारेख साहेबांकडे धडकलो. ते म्हणले की 100 कोटीचं व्याज किती होईल माहिती आहे का? मग ते व्याज कसं भरणार? त्यापेक्षा म्हणजे स्टार्ट स्मॉल अँड ग्रो बिग. 2 कोटीनं सुरुवात केली, 2 कोटी डिस्बर्समेंट झाली, त्यापैकी 48 लाख पुणे महानगरपालिकेला भरले. अच्छा, हा, त्याची फी. प्लॅन पास. हो, ते एक फार सुंदर खातं आहे, नगर विकास खातं नावाचं, अप्रतिम खातं आहे. ते आपले पार्टनर आहेत, त्यामुळे त्या पार्टनरशिप आणि ॲडव्हान्समध्ये प्रॉफिट द्यावं लागतं. त्यांचं नाव टाउन प्लॅनिंग आहे दादा, टाउन प्लॅनिंग. त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात. हो, ते खूप महत्त्वाचं खातं आहे. त्या खात्याशी तुमचं काय? चांगले संबंध आहेत. त्यांना रेव्हेन्यू किती देतो? त्यांना जेव्हा तुम्ही हे मांडलं तेव्हा कॉर्पोरेशन आम्ही 40 कोटी रुपये टॅक्स भरतो, कशी चांगली नसणार? नाही, आता तर दादा, आता तर ते तुम्हाला फॉलो करतील. जेव्हा तुम्ही सुरुवातीला हे दाखल केलं तेव्हा काय असतं की इमोशन अँड बिझनेस ह्या 2 गोष्टी असतात. मग तिथे इमोशनल कार्ड करायचं. आता गोगरे साहेब बसलेत, मला पाण्याची परमिशन कशी दिली विचार ना, मराठा नावावरच दिली. बरं. मग कुठेतरी इमोशन वापरायला लागतं, कुठेतरी बिझनेस आणायला लागतो.
म्हणजे व्यावसायिकाला असं लाज नाही वाटली पाहिजे. वंडरफुल. वा. आपल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण जी काम करतो त्याची आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला लाज वाटेल, ज्या दिवशी आपल्याला वाटेल की आपण खूप मोठे झालो, हिची आपल्याला गरज नाही, दॅट इज द एंड ऑफ द स्टोरी. काही पुढं होत नाही. म्हणजे व्यावसायिकाला लाज वाटायला नको, कशासाठी? त्याचा अपमान झालाय असं त्याला वाटायला नको. तुम्हाला मी उदाहरण देतो. माझ्याकडे लायझनिंगसाठी कोणी नाही. बरं. माझ्याकडे सगळ्या कामासाठी सगळे लोक आहेत. पण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये समजा साहेब तिथं होते, कुणी असं मी स्वतः जातो किंवा स्वतः जायचो. त्याचं कारण मग त्यांनी शेवटी अजून एक त्यांच्याच डिपार्टमेंटला माणूस मला दिला. तो अजूनही माझ्याकडे आहे. रिटायर झालाय म्हणजे त्याला जरा पाठवचा खाली. म्हणजे ठीक आहे, पण एक्झिक्युटिव्हला भेटेल तुम्हाला जायला पाहिजे ना. शेवटी त्या खुर्चीचा पण मान आहे ना तो. हो हो. मंगलप्रभात लोढांचं तुम्हाला नाव माहिती का नाही मला माहिती नाही. देशातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत. हो. मुंबईच्या मंत्रालयात मिनिस्टर होस्तोपर्यंत प्रत्येक टेबलावरती ते स्वतः फिरायचे. काय लाज वाटायचं कारण आपलंच काम आहे ना. म्हणजे आपण एक लायझनिंग ऑफिसर आपण करायचो. त्यांनी सांगायचं की एवढा खर्च येतोय, होतो का नाही आपल्याला माहिती नाही, आपले निम्मे अर्धे पैसे आपण त्याच्यात घालवायचे आणि त्याचा आणि त्या अधिकाऱ्याचा बिल असला मी तुम्ही संपलाच ना. कारण लोकशाहीमध्ये आता आपण म्हणतो 4 स्तंभ आणि त्यामध्ये काही नाही. ब्युरोक्रेसी इज 1 पिलर अँड पॉलिटिशियन्स आर 2 पिलर्स, 2nd पिलर. अच्छा, हेच मुख्य आहेत दोघं, दाखवायला 2 आहेत. नाही, देश चालवत जातो. असं काय करत आहे. मग ह्या लोकांशी जर आपण संबंधित, आमदार साहेब नाहीत ना, नाही गेले असते तरी ते आपलेच आहेत. या लोकांशी जर आपण संबंध ठेवला नाही, या लोकांकडे तुम्ही ऑफिसमध्ये तुमचं काम करणारा माणूस पाठवला, तुम्ही जो माणूस पाठवता ना त्याला त्याची लॉयल्टी कुठं असते, त्याच्या पगाराची असते. तुमच्या प्रोजेक्टची नसते ना, तुमच्या कामाची नसते. मग त्याला बाबा साहेब चिडले, दास जरा शांत राहा, साहेब हे केले, तो काय तो त्याचं पाठी टाकायला जातो. टिकमार्क असतो त्याला की या जाऊन भेटलो आणि बाहेर आलो. त्याचे काय रिपरकेशन त्याला त्याचा परिणाम जास्त होत नाही. त्यामुळं कुठल्याही व्यावसायिकांनी आणि पर्टिक्युलरली मराठा व्यावसायिकांनी लाज वाटायचं कारण नाही. लाजनी पण आम्हाला खूप माज असतो, त्याचं काय करायचं. एकदा लाज गेली ना की माज जातो. हो ना. म्हणजे बाई मी 2 बी गायकी टाकसू पण त्याला आता ठिकाणावर आणसूच, माले बोल ना तो माले बाई मन खानदान. जर काय तुम्हाला व्यावसायिक व्हायचं असेल तर तुम्हाला ही भाषा सोडावी लागेल. एक तर तुला तरी संपवलं तर मी संपवेल. कुणी सांगितलंय आपण इथे काय श्रीकृष्ण तुम्हाला वाचवलंय? क्या बात आहे दादा, क्या बात आहे. नाही, तू पण संपू नको, मी पण संपत नाही, दोघंही मोठे होऊ, पण होऊ ना काहीतरी. संपून काय करायचं, आपल्या मागच्या लोकांनी काय करायचं. वा. तुम्ही आपल्या देशाचे 2 आधारस्तंभ सांगितले, त्यातला एक आधारस्तंभ म्हणजे पॉलिटिशियन, ती परंपरा तुम्हाला मोठी लिगसी आहे. मगरपट्टा सिटी हे नाव आलं की शरद पवार साहेबांचं नाव येतं की त्यांचं खूप याच्यामध्ये बौद्धिक वाटा आहे. तर हे काय होतं दादा? लोक बौद्धिक वाटा म्हणतात, काय म्हणतात नाही, मी विचारणारच आहे पुढचा. हां, काय असतं की माझं असं प्रामाणिक मत आहे की दूरदृष्टी असणारा जे नेते आहेत त्यापैकी ते एक अग्रस्थानी आहेत. त्यांना कळतं. म्हणजे IT इंडस्ट्री भारतात येईल आणि त्याला खूप मोठं इथं मार्केट उपलब्ध होईल हे मला अजिबात समजलं नाही. हे त्यांनी सांगितलं की त्या मराठा चेंबरच्या डेलिगेशनवर अमेरिकेला जा. मी माझी सुरुवात कुठपासून झाली, मराठा चेंबरचं सभासद व्हायचं, बरं, पासपोर्ट काढायचा. पासपोर्टचा नव्हता. बरं, कारण आपल्याला काय करायचं, आपण आपल्या राज्याचे आपण राजे ना, आपल्या त्या क्षेत्राचे, आपल्याला काय बाकीची घे नाही. ह्या मनोवृत्तीतनं बाहेर काढून ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस कळालं की काय आहे तिथं. मला एक सांगा ना, IT इंडस्ट्री नसती आपलं GDPचं काय परिस्थिती झाली असती? वाईट परिस्थिती झाली असती, अजिबात टिकली नसती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्यांनी ते दिशा दिली. आता दिशा दिल्यावरती चालायचं काम आपलं असतं. म्हणजे बोट धरलं की तुम्ही पांगळे होता असं त्यांचंही मत आहे आणि माझंही मत आहे आणि कोणाचंही मत आहे. पण खूप लोकांनी मदत केली, म्हणजे खूप लोकांनी मदत केली. म्हणजे किती लोकांचं सांगू, मगरपट्टा सँक्शन करताना बाळासाहेब ठाकरे दी मोस्ट पॉवरफुल होते. मुख्यमंत्री शिवसेनेचा होता. 1 मिनिट सुद्धा लावलं नाही सही करायला, मुख्यमंत्र्यांना सांगायला.
कसं काय? गेलो सांगायला मराठी माणसाने व्यवसाय करायचा का नाही, काय फरक पडतोय? जास्तीत जास्त बाहेर काढलं असतं ना, अजून काय केलं असतं? 1 मिनिटचा लावला नाही. वा, करतात लोक, फक्त जाणायला पाहिजे. आपण काय करतो, आपण नॉर्मली काहीतरी मागायला जातो. मी हे करतोय म्हणून सांगायला जात नाही. वा, हे किती सुंदर आहे की आपण मागायला जातो, काय करतो हे सांगायला जात नाही. हो, आपल्याला सगळं पाहिजे असतं. सबसिडी पाहिजे असती, पद पाहिजे असतं, महामंडळ पाहिजे असतं, तिकीट पाहिजे असतं, कुठल्या तरी बँकेत NPA झाला आहे तिची कारवाई थांबवायला सांगायची असती, सगळं सांगायचं असतं. पण जर तुम्ही ह्या लोकांकडे एखादा प्रकल्प घेऊन गेला, मी असं करतोय, हे असं असं आहे, इतके शेतकरी बरोबर आहेत, इतका समाज बरोबर आहे, हे जे सांगायला जातं ना, समाजात पॉवर किती आहे हो. ते मला मगरपट्टा करताना जाणवलं की लोक किती रिस्पेक्ट करतात जर तुम्ही असं करायला सुरुवात केली तर. समजा मी मगरपट्टा केला नसता आणि एक साधा डेव्हलपर पुण्यात असतो, तुम्ही बोलवलं असतं का आज मला? खरं आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मी आपलं फ्रँकली 120 फॅमिली म्हणजे तोच मुद्दा आहे की Frankly 120 विचारतो फॅमिलीला मी. सोबत घेऊन जाणं. त्याच्यातच फरक येतो. आता हे साहेब आमच्याकडे राहतात नांदेड सिटीमध्ये, फ्लॅट ओनरला कोणी तोंड देत नाही, मी डायरेक्ट त्यांना जाऊन भेटतो. काय करणार, आपल्या त्यांनी पैसे दिले म्हणून तर आपण आहोत ना. आमचा व्यवसाय असा आहे की जिथे कुठलंही, आता हे पाण्याची बॉटल जो असेल ना, ही पहिली पाईप ती बॉटल आणायची, मग त्यात पाणी प्रक्रिया करायची, भरायची, दुकानदाराकडे पाठवायची, मग त्यांनी विकायचं, मग त्यांनी तुम्हाला पैसे द्यायचे. आमचा व्यवसाय कसा आहे माहिती आहे का, काय दिसायच्या आधीच आम्ही पैसे घ्यायला सुरुवात करतो. कुठला व्यवसाय असा आहे सांगा ना. मग तो ताबा घेतोपर्यंत तुमच्या अशा ह्याच्यात असतो, तुमच्या टोटल कंट्रोलमध्ये असतो. बरोबर. आणि मग सगळा राग ताबा घेतल्यावर काढतो. मग ताबा घेतल्यावर जर राग काढायचा असेल ना, तर त्याची पहिल्यापासून चांगली संबंध ठेवला, म्हणजे रागच काढत नाही, प्रेम करतो. आणि ज्यावेळेस मध्यमवर्गीय माणूस तुमच्यावर प्रेम करतो ना, त्यावेळेस खूप फायदा होतो. वा, तुमचं मार्केटिंग कॉस्टच कमी होती, कारण तोच तुमचा सेल्समॅन होतो. कारण त्याला 2 गोष्टी जस्टिफाय करायच्या असतात. एक तर माझी त्यांची डायरेक्ट संबंध आहेत, आणि दुसरं मी जो निर्णय घेतला तो चुकीचा घेतला नाही म्हणून. वा 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 वा. दादा, हे जे मॉडेल होतं की 120 फॅमिलीजला सोबत घेऊन जायचं, आपण आता ज्या काळात आहोत ना, हो शेवटचे 5 मिनटंच आहेत दादा आपले. खरं म्हणजे दादांचं वेगळे पण हे चिठ्ठी इतरांसाठी लागली, दादा चिठ्ठी देत आहेत की आपलं फ्लाईट आहे. नाही, विमान जाईल. हो, ते नाही जाणार दादा. सुपेकर साहेब राहायचं म्हणलं तर इथं फार गरम आहे. आमचे किरण दादा चव्हाण जे आहेत, गोव्यावरनं फ्लाईट उडलं की आपण उठलो. तर शेवटचे 5-7 मिनटं आहेत दादा. मुद्दा असा होता की या 120 फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठं लँड होल्डिंग तुमच्या फॅमिलीचं होतं, आणि सगळ्यात छोटा शेतकरी कोण होता? नाही, आमच्या फॅमिलीचं एक लँड होल्डिंग मोठं होतं, कारण आमचं एकत्रित कुटुंब आहे म्हणून. हो, तेच तुमच्याच फॅमिली. सगळ्यात छोटा शेतकरी 5 गुंठेचा असेल, 5-6 गुंठे. किती? 5 गुंठेचा असेल. 5 गुंठे हो, म्हणजे 5,000 एकर, 5,000 5,000 फूट स्क्वेअर फीट. दादा, तो तुमच्या कंपनीचा आता शेअर होल्डर आहे त्या तुलनेत. म्हणजे त्याच्या 5 प्रमाणात त्याचं खाजगी प्रश्न आहे, आणि इथे कोणी ED CD किंवा काही नाही, मला फरक पडत नाही. हां, वंडरफुल. तर त्याचं इकॉनॉमिकल स्टेटस आता काय? 5,000 एकर ज्याची जागा, 5,000 स्क्वेअर फूट. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की त्याला उद्योजक केला. म्हणजे तो, आमचं कायम मत असं होतं की आपण चांगलं राहायला पाहिजे, आपण चांगल्या गाडीत फिरलं पाहिजे, आपण चांगल्या वस्तू वापरल्या पाहिजेत, आपण परदेशात जायला पाहिजे, आईवडिलांना जायला घेऊन जायला पाहिजे, पण कशावरती? काम करून कमवलेल्या पैशावरती. वा. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांना चान्स दिला. म्हणजे कशाचा चान्स दिला? सगळं आम्ही कम्प्लीट बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं की आपल्याला काय काय गोष्टी. तेच ऐकायचं आणि तेच सगळ्यांना सांगायचं की तुम्ही त्या लोकांना काय उपलब्ध करून. कन्स्ट्रक्शनला काय काय लागतं, तर खडी लागती. मग आम्ही बँकेकडनं कर्ज घेऊन क्वारीज चालू केल्या बँकेकडनं. जमिनीच्या पैशावर नाही, बरं. जमिनीचे पैसे कोणाला द्यायचे नसतात, बँकेचे परत भरायचे असतात. बरं. म्हणजे लोकांना कळतं की आपल्याला व्याज लागते, कसं कमी करायचं, कसं हे करायचं. मग स्टोन क्रश, वाळू वापरायची नाही, कारण शेतकरी कुटुंबात आलो होतो. वाळूने सगळं समतोल बिघडतो. तुम्ही वाळू वापरली? नाही, अजिबात नाही. मग आज स्टोन क्रश. दादा, वाळूचा व्यवसाय करणं नाही, ते व्यवसाय केला ते लाख लाभ. गावागावात केवढे लोक मोठे माफिया, ते आता आपण ऐकतो रोज पेपरमध्ये.
नाही, आणि तुम्ही वाळू नाकारली नाही, म्हणजे कधीच तुम्ही वापरलं नाही. 92 साली हां, ते 2000 साली. 2000 साली वाळू पूर्ण नाकारली नो, आणि अजिबात क्रस्ट नाही. सँड. हो, क्रस्ट सँड. मग फॅब्रिकेशन आहे, कन्स्ट्रक्शनचं आहे. आम्ही निकमार एक इन्स्टिट्यूट आहे आमच्याकडे पुण्यात, त्यामध्ये ट्रेनिंग दिलं सेंटरिंग सगळं. फक्त हाय एंड गोष्टी ज्या आहेत जिथं खूप हाय टेक्नॉलॉजी लागती हां IT पार्कमध्ये, तेवढ्या सोडून सगळी कामं करायला त्यांना शिकवलं. कंपनीमध्ये कोणालाही नोकरी दिली नाही. अच्छा एकही शेअर होल्डरला कंपनीत नोकरी नाही, कारण मालक नोकर होऊ शकत नाही. वा तो मालकच असतो. त्याची मानसिकता, तो 5000 स्क्वेअर फूट असेल किंवा 50,000 स्क्वेअर फूट असेल, त्याची मानसिकता मालकाची असते आणि मालकासारखंच राहायचं, नोकरी करायची नाही. कारण मग जर नोकरी करायला लावला तर त्याला कोण बोलायचं हो? तो कोणच ऐकणार नाही. आणि आपण तेवढे प्रोफेशनल नाही आहोत की मी शेअर होल्डर आहे पण मी नोकरी करतो म्हणून मी तरी नीट राहतो म्हणून. हां ती नाही, सवय आपल्याला तेवढे आपण आणि असू बी नाही. आपला समाज तसा नाहीये. नाहीये. आपण नाही असं इतकं खाली पडायचं नाही आपण. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी पैसे कमवले. त्या 5000 स्क्वेअर फुट जर तुम्हाला शेतकरी दाखवला ना, तिची फ्लॅटची किंमत आज 3.5-4 कोटी रुपये असेल, जिच्यात तो राहतो. तो त्याच्याकडे त्याचा गाडी, फ्लॅट आता 3.5-4 कोटीचा आहे. हां, गाडी आहे, बाहेर त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केली आणि जे जमिनीचे पैसे आहेत ना ते तशीच ठेवलेले आहेत. तसेच ठेवले. हां, त्याला त्या कंपनीत त्याचा वाटा किती आहे? म्हणजे मी परत खाजगी प्रश्न आहे. आता तुम्ही बघा ना, 440 एकरामध्ये 5 गुंठे म्हणजे किती असणार आहे? 0.% येतो. त्याचं काय आता त्याची cost त्याला काय? डिव्हिडंड मिळतो ना आता. हा म्हणजे किती? अहो, आता कशात तुम्ही विचारता? मला म्हणून मी खाजगी विचारतोय की जो सगळ्यात छोटा माणूस आहे त्याचं उत्पन्न आता किती? जर माझी 2000 साली 1 एकर जमीन असेल तर मला महिन्याला कमीत कमी 1.5 लाख रुपये तरी मिळतात. बरं. मालकी कायम ठेवून. हा, मालकी म्हणजे तो शेअर्समध्ये शेअर्सच आहे, शेअर्सच. आणि मगरपट्टीची शेअरची व्हॅल्युएशन जवळ 7 का 8 हजार रुपये आता. 10 रुपयाच्या शेअरची. 10 रुपयाची शेअरची 7-8 हजार आणि पब्लिक लिस्टिंग नाहीये. नाही आहे तरी सुद्धा स्टील. दादा आम्ही आता शेअर विकायला परवानगी नाही शेतकऱ्याला. नाही ना, त्याला विकायला परवानगी अजिबात नाही. जमिनी आम्ही थोडीच कमवली. मला नवल वाटतं दादा. 120 फॅमिली आता आम्हाला आमच्याच कुटुंबात नवीन लग्न झालेल्या मुलाला आणि सुनेला सांभाळणं किंवा सुनाला आणि मुलाला आता त्या वयस्कर लोकांना सांभाळणं अवघड झालं आहे. आम्ही व्यष्टी ते समष्टी असा प्रवास करायचो. समष्टी नावाची गोष्ट तर आता गेलीच. आता इतके विभक्त कुटुंब असताना तुम्ही 120 कुटुंब एकत्र ठेवणं हे काय मॅजिक आहे? काही नाही. कशाला मॅजिक लागतं त्याला? ट्रान्सपरंट राहायचं. कोणी जवळचं मी एकाच्याही घरी अजूनपर्यंत गेलो नाही. त्या 120 हां, अजिबात नाही. फक्त दुःखद प्रसंग झाला तर जातो, जातच नाही. कारण मग तुलाही सांगणार ना माझ्या घरी आलो ते आपलं त्याचं खास आहे. असं म्हणणारे लोक कोणी काय? नाहीये कोणी. हो दादा तुमच्या जवळचे माणसं पण तुम्हाला टरकतात अक्षरशः. कारण मी लांबच राहतो. हां तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणीच असं गृहीत नाही धरू शकत की हो पण दादा जर मी खांद्यावर हाटून जर फिरायला लागलो ना तेच होईल ना. थोडंसं आलिप्त राहायला लागतं ना आपल्याला. आणि मी जर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याच्या व्यवसायात प्रत्येक तुम्हाला पार्टनरशिप दे, तू असं कर, मी तुला हे करतो, मी तुला ते करतो, तर बिघडून जाईल सगळं. दादा हा एवढा अफाट पैसा म्हणजे इतका अफाट पैसा म्हणजे मला माहिती आहे ते काय तो अफाट म्हणजे काय. अशा वेळेला डोकं ठिकाणावर ठेवणं, तुम्ही जे जगण्याची जी मूल्य तत्त्व सांगताय हे कसं शक्य झालं दादा? काळजी करू नका, फ्लाईटवाली माणसं आपली आहेत. माझ्याबरोबर बाकी पण दोघं हो आहेत सगळं आहे. आणि ती जबाबदारी पण सारखं माझ्याकडे सुपेकर साहेबांनी घेतलंय आपली जबाबदारी. मी थांबू शकत नाही. हां नाही, लोक वागतातच चालली. फक्त त्यांना ती एक गायडिंग प्रिन्सिपल लागतं. शिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही कंपल्सरी केलं. एकच व्यक्तीने माझं ऐकलं नाही की इंग्लिश मिडियम शाळेत मुलांना शिकवायची. कुठल्या शाळेत शिकवायची? जी मगरपाड्यात ICSE शाळा आहे त्यातच शिकवायचं. त्याचं कारण असं की जोपर्यंत तुम्ही इतर समाजात मध्यमवर्गीय लोकांच्यात जिथं नॉलेज इज इक्विटी, की ज्यांचं शिक्षणच त्यांचं हे आहे, इक्विटी आहे किंवा त्यांचं कॅपिटल आहे, अशा लोकांच्या तुम्ही शिकला की तुम्ही ताळ्यावर येता. नाही मग आपण कॅल्क्युलेट करतो की माझी एवढी जमीन, माझे एवढे शेअर्स, माझी एवढी व्हॅल्युएशन. त्याच्यापेक्षा जर तुम्ही शिक्षण घेतलं आणि एकदा तुम्ही सगळ्यांच्यात राहून जर शिक्षण घेतलं
तर मग तुम्ही चांगले होता. तुम्हाला समजतं, तुम्हाला आम्ही प्रोत्साहित करतो मुलांना मुलींना की परदेशात जाऊन शिक्षण घ्या. आता आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्या वडिलांची जनरेशन होती, आता 4थ्या जनरेशनपर्यंत आहोत. अरे वा. पण ते वागतात चांगले, त्यांना कारण ते एज्युकेटेड आहेत ना. आता 2-4 निघणार अशी इकडची तिकडची नाठाळ, त्याला सोडून द्यायचं. दादा तुम्ही ग्रेट का आहात? म्हणजे एक व्यवसाय करणं आणि ते तर तुम्ही उत्तुंग आहात व्यवसायात, तो भाग नाही. 120 कुटुंबांना एकत्र घेत कुटुंबासारखं राहणं हे तुम्हाला सॅल्यूट करण्यासारखं आहे. एक शेवटचा प्रश्न दादा, तुमच्या आसपास सतत तुम्हाला वारसा राजकारणाचा आहे. पवार कुटुंबीय आता तुमचं आहे. रोहित दादा तुमचे जावई आहेत. मी म्हटलं की फौजदार व्हायचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याचं म्हणजे तिकडे जाण्याचं वाट होतीच. आपण खासदार व्हावं, राज्यसभेवर जावं, काहीतरी करावं असं कधी वाटलं नाही का? काय कोण घेणार आहे? हो, तुम्ही कोण घेणार आहे असं विचारू नका. तुम्ही सांगा, उद्यापर्यंत निरोप येईल. काय नाही, मी जर राज्यसभेवर जायचं म्हटलं ना तर लोक म्हणतील केवढ्याला सीट विकत घेतलं. हा कशाला आपण नाम नाही, या मोहावर तुम्ही कसा विजय मिळवला? काय, ज्याला व्यवसाय करायचा ना त्याला सगळ्यांशी संबंध चांगले लागतात. वा, क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पहिला प्रोजेक्ट सँक्शन केला बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशींनी. दुसरा प्रोजेक्ट सँक्शन केला विलासराव देशमुखांनी. तिसरा प्रोजेक्ट सँक्शन केला देवेंद्रभाई फडणवीसनी. आपल्याला धंदा करायचा ना. नाही, तुम्ही पवार साहेबांच्या खूप जवळचे आहात आणि ही एक फार नाही, पण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही कोणाचे राजकीय प्रतिस्पर्धी होत नाही तो पण काय प्रॉब्लेम आहे. क्या बात आहे. हे व्यावसायिकाने पक्क डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. हे राजकारण्यांशी नातं असावं, मैत्री असावं असं कुणी म्हटलं की नाही नसावं म्हणून. ते सुद्धा ह्युमन बिईंगच आहेत ना. वा दादा, शरद पवार साहेबांचा महाराष्ट्रात पान जरी पडलं तरी त्याच्यात वाटा असतो असं सगळेच म्हणतात. आमच्या मगरपट्टा सिटीमध्ये शरद पवार साहेबांचा सगळ्या अर्थाने वाटा आहे. एक जणांनी तुम्हाला, अरे तुला काय माहिती आहे, पवार साहेब त्यांचेच पैसे आहेत सगळे. हे काय आहे? सगळं तपासून झाले, सगळ्यांनी सगळं तपासले. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये 3 प्रोजेक्ट आम्ही करतोय, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये शेतकरी सोडून दुसरा, आणि तोही त्याच्या जमिनीच्या प्रमाणात सोडून कोणीही शेअर होल्डर नाही. वा. मगरपट्टा शेअर होल्डर सहीकडे आहे. मगरपट्टा कंपनी, कारण आम्ही आमचं नाव वापरतो, आम्ही आमचं एक्सपर्टीज वापरतो, आम्ही आमचे पैसे वापरतो. म्हणून दुसऱ्या 2 प्रोजेक्टमध्ये आम्ही 51% आहोत. ज्या शेतकऱ्यांनी कोऱ्या कागदावर सह्या करून दिल्या काहीतरी उत्तरदायित्व आहे ना. म्हणजे नांदेड पट्टा सिटीमध्ये पण त्यांचा वाटा आहे. म्हणजे मगरपट्ट्यातले सगळे लोक सगळ्या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या ठिकाणी आहेत. कंपनी सगळी ठिकाणी, लोक नाहीत, कंपनी आहे. बाकी सगळ्यांनी तपासलं. किती वेळा झालो, आता 20-22 वर्ष झाली चालू करून. सगळ्यांनी सगळं तपासलं, काही सापडलं नाही. टी व्हीवरती बातम्या आणल्या, सगळीकडे आणल्या, काही सापडलं नाही, काही सापडलं नाही. मी तेच सांगतो ना, तुमच्याशी कोणाशी मैत्री असणं, कोणाशी तुमचं नातं असणं आणि कोणाशी तुमचे संबंध असणं. आता हे निकम साहेब आहेत, त्यांचं आमचं नातं आहे म्हणजे काय, त्यांचं माझं काही व्यावसायिक संबंध नाही आहेत. असं थोडीच असतं. ते परसेप्शन आपल्या डोक्यातनं काढलं पाहिजे. वा. आणि ही चर्चा कोण करतो? आपणच करतो. हा, म्हणजे आपल्याला त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. आपलं दुसरं काम काय? काहीच न करता इतरांवर चर्चा करणं, तासन तास चावड्यांवर बसलेले लोक. आणि आता तर काय चावडी प्रत्येकाच्या हातात आली आहे, त्याच्यामुळे त्या चावडीवर तर रमलेले असतात. दादा, तुम्हाला ऐकायला मला खूप आवडेल आणि इतकं प्रचंड सगळं आहे. मी तुमच्या शेजारी बसून तुमची मुलाखत घेतो आहे. तुम्ही 50,000 फ्लॅट, मला आयुष्यात एकदा 20 फ्लॅट एका वर्षात बांधून विकण्याचं माझं स्वप्न आहे, तरी मी तुमच्या शेजारी आहे. आणि हे सगळं घडलं त्या मराठा उद्योजक कक्षाच्यामुळे. हो हो, हे दिलं, हे दिलं. हे आमचं खास वैशिष्ट्य आहे. हे घ्या, तुम्ही करा, आणि काय असेल त्याचं आम्हाला पार्टनर करून द्या. कालच सांगत होतो की जळगावचे खूप लोक पुण्यात आम्हाला कॉम्पिटिशन देतात. तुम्ही जळगावात काम करा. वा. बहुतेक डेव्हलपर्स इकडनंच तिकडे येतात. हो, इकडनंच तिकडे गेले. हो. मग त्यापेक्षा आम्हाला कशाला बोलवतात? तुम्हीच करा ना. असं काहीतरी बोलवा, थंडीच्या दिवसात बोलवा, कमी तिखट जेवण करा. हो.
दादा पण आम्हाला व्यवसायासाठी तर आणू नका. नाही, तुम्ही त्या दिवशी पण म्हटलात की नाही मी माझं गाव सोडून, माझ्या शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे तो सोडून कोणी मी जाणार नाही. दादा, मी मराठा उद्योजक कक्षाकडनं, इथल्या सगळ्या लोकांकडनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही मोठे का आहात आणि मोठ्या असण्याचं काय ते मी अनुभवलेलं आहे. नाही तर कबीर म्हणतोच ना, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया न दे, फल लागे अति दूर. तुमच्या नुसत्या येण्याने, 2 शब्द बोलण्याने आमच्या अनेक तरुणांना, आमच्या मनातल्या आमच्यासारख्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक प्रेरणा मिळाली आहे. मी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि समस्त जळगावकरांच्या वतीने तुम्हाला कृतज्ञतापूर्वक नमन करतो दादा. हो, तुम्ही सुपरिटेंडेंट ऑफ जेल्सला फोन करायला लावता. ताकद काय नाही म्हणायची. चल, धन्यवाद. आपण बोलवलं, खूप खूप प्रेम दिलं. म्हणजे जळगाव इतकं प्रेमळ असेल मला वाटलं नव्हतं. हां, चला. धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवूयात सतीश दादा मगर यांच्यासाठी आणि त्यांना बोलतं करणाऱ्या शंभू अण्णा पाटील यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद दादा, आपण आलात. आपण कुणीही जाऊ नका, आपण आहात त्याच ठिकाणी बसा. एक छोटी सूचना आहे. MH19 CZ 5084 MH19 CZ 5084 ही गाडी मध्ये रस्त्यातच पार्क केलेली आहे. या गाडीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर ज्यांची असेल त्यांनी तात्काळ ती पार्किंग झोनमध्ये त्या ठिकाणी पार्क करावी. लगेचच आपण आता दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. आपण आहात त्या ठिकाणी परत एकदा बसून घ्या. धन्यवाद. मी ठोंबरे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. सतीश दादा मगर यांचे आभार मानतो. हा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. यानंतर लगेचच आपण आता पुढील सत्राला सुरुवात करणार आहोत. मी विनंती करीन की आपण सहकाऱ्यांना की आपण या ठिकाणी चेअर लावाव्यात. हा सेटअप जरा बदलावा.